तर नमस्कार मंडळी, मी आहे पूजा आणि तुम्हा सगळ्यांचं पूजाची दुनिया या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आजचा हा व्हिडिओ कुठल्या विषयावरती आहे. तर छानपैकी ओंकारेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. परतीच्या प्रवासाला जेव्हा निघालो ना, तर सातपुड्यांच्या पर्वतरांगामध्ये एक डौलदार अशा वातावरणामध्ये आणि एक तटस्थ असा मोठा आम्हाला किल्ला दिसला. तर म्हटलं चला ह्या किल्ल्याला सुद्धा बघून घेऊया. या किल्ल्याचं नाव आहे असिरगड. तर इतिहासाची साक्ष देणारा आणि तटस्थ अशा आजही अवस्थेमध्ये उभा राहणारा हा किल्ला. या किल्ल्याचं नाव आहे असिरगड. या किल्ल्यावरती बऱ्याच जणांनी राज्य केलेलं आहे आणि एवढ्या वर्षानंतरही या किल्ल्याचं जे बांधकाम आहे ना, ते इतक्या सुरेख पद्धतीने अजूनही जसंच्या तसं आपल्याला दिसतं. आणि जेव्हा आपण या किल्ल्यामध्ये प्रवेश करतो, तर आपल्याला समोरच दिसते ती म्हणजे ही जामा मशीद. आणि या मशिदीमधून जर आपण हा पूर्ण भाग पाहिला, तर इतक्या छान पद्धतीने हा भाग दिसतो ना आपल्याला. आणि तुम्ही बघू शकता इतकं सुंदर कोरीव काम केलेलं आहे ना. आणि या असिरगडलाच दक्षिणचा दरवाजा म्हणजे दख्खनचा दरवाजा असं सुद्धा म्हटलं जातं. तर या ठिकाणी उभं राहून ना तुम्ही सगळा परिसर हा बघू शकता. ही जी जामा मशीद आहे ना, या मशिदीवरती इतकं सुंदर कोरीव काम हे तुम्ही बघू शकता. आणि तिथून पूर्ण हा बघितला आपण तर हा पूर्ण असा खालचा भाग दिसतो आणि पूर्ण बुऱ्हाणपूर शहर दिसतं. कारण हा जो किल्ला आहे ना, हा बुऱ्हाणपूरपासून 20 ते 30 किलोमीटर अंतरावरती स्थित आहे हा किल्ला. आणि खरंच अजूनही ते दरवाजे आणि अजूनही ते बांधकाम ही आपल्याला साक्ष देतात, की काय त्यावेळचं बांधकाम असेल ना, एवढी टेक्नॉलॉजी नव्हती. पण तरीही अजूनही तटस्थ असं हे बांधकाम आपल्याला उभं असलेलं दिसतं. आणि हा जो पूर्ण भाग आहे ना, हा आहे जामा मशिदीचा. आणि या ठिकाणी त्या काळात नमाज पढला जात असे इथे. एवढा मोठा हा एरिया होता ना आणि इतका सुंदर त्याच्यावरती नक्षीकाम आणि हे पाहून तर छान डोळे ना असे दिपवून जात होते. आणि जामा मशिदीमधूनच तुम्ही हा पूर्ण जो हा भाग आहे, हा पूर्ण भागावरती आपलं लक्ष जातं. आणि भौगोलिकदृष्ट्या जर आपण विचार केला तर फार महत्त्वाचा किल्ला असेल हा त्या काळाचा. कारण इथं उभं राहिलं की आपल्याला पूर्ण जो बुऱ्हाणपूरचा भाग आहे तो पूर्ण भाग दिसतो आपल्याला. आणि मी जेव्हा तिथे पोहोचले ना, तिथे तेव्हा पावसाचं वातावरण झालं होतं. पण पाऊस काही लवकर आला नव्हता. त्यामुळं एवढी गरमी तुम्ही बघू शकता, की मी पूर्ण गरमीने इथे लथपथ झालेली होती. पण हा नजारा बघून खरंच इतकं छान वाटत होतं आणि इतकं शांत वातावरण होतं ना तिथे. आणि एकदम छान पद्धतीने त्यांनी हा किल्ला जतन करून ठेवलेला आहे. पण या किल्ल्यामधल्या काही वास्तू अशा आहेत ना, तर त्या एकदम थोड्या भंगलेल्या अवस्थेमध्ये गेलेल्या आहेत. आता हा जो भाग होता ना किल्ल्याचा, हा कशासाठी होता ते तर तिथे काही त्यांनी लिहिलेलं नाही आहे. पण एवढ्या उंचीला एवढ्या मोठमोठ्या भिंता होत्या ना तेव्हाचं, तर तेव्हाचं जे बांधकाम आहे, ते कसं होतं आणि किती तेव्हाचे जे इंजिनियर होते ते किती विचारपूर्वक करून हे असे किल्ले बांधायचे, की ते आजही अ, इतक्या छान अवस्थेमध्ये आहेत. हे जर खरंच जतन करून ठेवलं ना पुरातत्व विभागाने, तर आपल्याकडे एवढा मोठा इतिहास आहे ना हा. शिवरायांचे किल्ले असो, अ, शंभूराजांचे किल्ले असो, खूप किल्ले बघण्यासारखे आहेत महाराष्ट्रामध्ये आपल्या. आणि हा बुऱ्हाणपूरचा मध्य प्रदेशमधला किल्ला आहे हा असिरगड. तर इथे भरपूर असे अवशेष आहेत काही किल्ल्याच्या भागाचे. तर एवढं त्याच्यामध्ये लिहिलेलं नाही, त्यामुळे एवढा इतिहास हा माहिती नाही. पण अजूनही तेव्हाचं बांधकाम तुम्ही बघू शकता. तेव्हाच्या विटा, तेव्हाचं विटांच्यामध्ये वापरलं जाणारं मिश्रण, तर भरपूर असं काही तिथे बघण्यासारखं आहे. तर असं करत मी पुढे जात होते आणि काही जे अवशेष आहेत, ते अवशेष तिथले मी बघितले आणि नंतर वातावरणाचा
आनंदसुद्धा मी तिथे घेतला. आणि खरंच हे तुम्ही बघू शकता इथे हे जे मधलं मिश्रण आहे ना, त्याला मी असं थोडंसं असं काढून बघण्याचा प्रयत्न केला, तर ते निघत पण नव्हतं. एवढ्या वर्षानंतर एवढं सटीक असं बांधकाम अजूनही तसंच्या तसं आहे. तर पुढे थोडंसं पुढं गेल्यानंतरनं तर तिथे फासीखाना आहे आणि फासीखान्याच्या जवळच ही विहीरसुद्धा आहे. आणि या विहिरीला भरपूर असं पाणीसुद्धा होतं. आणि हे जे दिसत आहे हे महादेवाचं मंदिर आहे. याची कथा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण हे बघा या आतमध्ये पण हे जे दिसतात तिथे असे दरवाजे होते आतमधून जाण्यासाठी आणि हा फासीखाना आहे. तर इथे तेव्हा फाशी द्यायचे असं तिथे जे गाईड होते त्यांनी मला सांगितलं होतं. आणि एवढं खोल होतं ना ते. आणि थोडंसं पुढं गेल्यानंतर तिथेच एक पुरातन असं सुंदर असं शिवमंदिर आहे. आणि या मंदिराची एक आख्यायिका आहे की इथे साक्षात द्रोणपुत्र अश्वत्थामा येऊन या शिवलिंगावरती जलाभिषेक करून तिथे फुलं आणि बेल वाहतात. आणि तेही एकदम सकाळच्या प्रहरी तिथे ते वाहिलेलं असतं फूल आणि बेल आणि जल अर्पण केलेलं असतं. कोण येतं, कुठून येतं हे आजपर्यंतसुद्धा कुणाला कळलेलं नाही. आणि इतकं प्रसन्न वाटत होतं ना तिथे. आणि मंदिराच्या बाजूलाच या मंदिराबद्दलची जी आख्यायिका आहे ती इथे लिहिलेली आहे. आणि ते पूर्ण वाचून झाल्यानंतर मग मी पुढे गेली आणि खरंच पावसाचं वातावरणही झालेलं होतं, पण एवढी गरमी होती ना. आणि या किल्ल्याची आणखी एक गोष्ट जर सांगायची झाली ना, तर या किल्ल्यावरती जलसाठा हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि तेव्हा तर या जलसाठ्यामधूनच सगळ्या किल्ल्यावरती पाणी पोहोचलं असेल, पण आजही या तलावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी आहे ना. आणि तुम्ही बघू शकता तेव्हाचं हे जे बांधकाम आहे तलावाचं हे अजूनही जसंच्या तसं आहे. आणि काही असे गुप्त रस्ते होते इथे. तर आतमध्ये बघितलं तर जाण्याचा असा मार्ग होता तो भुयारी, पण खूप अंधार होता त्यामुळे व्यवस्थित दिसत नव्हतं. आणि थोडं पुढे गेल्यानंतर हे होतं इथे कब्रिस्तान. आणि पावसाचं अचानक वातावरण झालं होतं आणि म्हटलं आता धो धो पाऊस येतो. तर अशा प्रकारे छान असिरगडची ही ट्रिप झाली. आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.